हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. आपल्या सोमनाथ अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 7चा चॅप्टर नंबर 11 सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझमचा पार्ट 4. आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सर्व डिस्कस केलेलं आहे. तर बघा, हे मायक्रोस्कोप, सेल साईज वगैरे आपण मागच्या पार्टमध्ये बघितले. तर आता या पार्टमध्ये आपल्याला बघायचं आहे अँटीबायोटिक्स. तर बघा, आता अँटीबायोटिक्स काय असतं हे जाणून घेण्याच्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला देखील शेअर करा. मला काही डाऊट असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तर बघा, समटाइम्स वेन यू आर द इल, काही वेळात जेव्हा तुम्ही आजारी पडता, द डॉक्टर प्रिस्क्राईब द कॅप्सूल अँड इंजेक्शन ऑफ द मेडिसिन्स लाईक अ पेनिसिलिन. तर बघा, तुम्ही जेव्हा आजारी पडतात तेव्हा डॉक्टर तुम्हाला प्रिस्क्राईब करतात कॅप्सूल्स, इंजेक्शन्स, काही मेडिसिन्स लाईक पेनिसिलिन. पेनिसिलिनसारखे मेडिसिन असतील ते तुम्हाला डॉक्टर प्रिस्क्राईब करतात. दिस टाईप ऑफ मेडिसिन डिस्ट्रॉय द पॅथोजन्स अँड रिटार्ड देअर ग्रोथ. तर या टाईपची जी मेडिसिन्स असतात, या टाईपचे जे ड्रग असतात ते काय करतात, पॅथोजनची ग्रोथ अवॉइड करतात आणि त्यांची ग्रोथ ही स्टॉप करतात. आता पॅथोजन म्हणजे काय? तर बघा, पॅथोजन्स म्हणजे काय की असे मायक्रो ऑर्गॅनिझम जे आपल्या बॉडीमध्ये असतात त्यांना डिस्ट्रॉय करायला आपण मेडिसिन्स घेत असतो. पेनिसिलिन किंवा अँटीबायोटिक्स वगैरे, जे आपल्या बॉडीमध्ये डिसीज ग्रोथ करतात, जे आपल्या बॉडीमध्ये व्हायरस, बॅक्टेरिया वगैरे असतात की ते आपल्या बॉडीला हार्मफुल असतात किंवा ते आपल्या डिसीज प्रोड्यूस करतात व्हेरियस, त्याला आपण पॅथोजन म्हणतो. मग ते पेनिसिलिन वगैरे जे मेडिसिन्स असतात ते काय करतात, ते पॅथोजनला डिस्ट्रॉय करतात, नष्ट करतात आणि त्यांची ग्रोथही थांबवतात. दे आर कॉल्ड एज अँटीबायोटिक. त्यांनाच काय म्हणतो आपण, अँटीबायोटिक्स. तर बघा, आता अँटीबायोटिक्स म्हणजे काय तुम्हाला समजलंच असेल की असे मेडिसिन, असे ड्रग की जे पॅथोजनची ग्रोथ डिस्ट्रॉय करतात आणि त्यांची ग्रोथ थांबवतात, त्यांनाच आपण काय म्हणतो, अँटीबायोटिक. अँटी मीन्स काय, त्यांच्या विरुद्ध. आपण जसं म्हणतो ना अँटीसेप्टिक, अँटी फंगल वगैरे, अँटी फंगल ड्रग असतात, अँटीबॅक्टेरियल असतात, अँटीव्हायरस ड्रग असतात की ते त्याला अवॉइड करतात, त्याला आपण काय म्हणतो, अँटीबायोटिक्स. तर अँटीबायोटिक्स आता प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ स्पेसिफिक मायक्रोब्स. तर जे अँटीबायोटिक्स असतात त्यांनाही प्रोड्यूस करण्यासाठी काही मायक्रोब्स यूज केले जातात. स्पेसिफिक मायक्रोब्स असतात ते यूज केले जातात. डिसीज लाईक ट्युबरक्युलोसिस, टायफॉइड, कॉलरा एक्सेट्रा विच वेअर द प्रिव्हियसली कन्सिडर इनक्युरेबल. तर बघा, काही काळापूर्वी जे डिसीज होती TB सारखे, म्हणजे ट्युबरक्युलोसिस असेल, टायफॉइड असेल, कॉलरा असेल, तर याचे रोग होते, याचे डिसीज होते, त्यांना काय होतं, ते इनक्युरेबल होते. इनक्युरेबल मीन्स की त्यांच्यावर काही स्पेसिफिक ट्रीटमेंट नव्हती, मेडिसिन्स नव्हती, त्यांना क्युअर करण्यासाठी एक असं स्पेसिफिक ट्रीटमेंट दिली जात नव्हती, त्यांच्यावर एक विशिष्ट असं वॅक्सिन म्हणा किंवा मेडिसिन्स वगैरे अवेलेबल नव्हते. हॅव नाऊ कम अंडर द कंट्रोल बिकॉज ऑफ अँटीबायोटिक. पण आताच्या स्थितीमध्ये ते आपण कंट्रोल करू शकतो. कशामुळे? अँटीबायोटिक्समुळे. बघा, आता नेहमी आपल्याला टायफॉइड वगैरे होत असतो, आपण काय करतो, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो, सलाईन्स, इंजेक्शन्स वगैरे घेतले की काही दिवसात, 7-8 दिवसामध्ये क्लिअर होऊन जातो. पण आधीच्या काळात तसं नव्हतं, तेव्हा जे अँटीबायोटिक्स होते ते अवेलेबल नव्हते, त्यामुळे ते डिसीज इनक्युरेबल होते. डोमेस्टिक ॲनिमल टू कॅन बी प्रोटेक्टेड फ्रॉम द व्हेरियस डिसीजेस बाय मिक्सिंग ऑफ अँटीबायोटिक विथ देअर फूड. तर बघा, काही डोमेस्टिक ॲनिमल जे असतात, जे पाळीव प्राणी असतात, त्यांची पण प्रोटेक्शन होतं खूप साऱ्या डिसीजपासून. कशामुळे? ते मिक्सिंग ऑफ अँटीबायोटिक विथ देअर फूड. त्यांच्या फूडमध्ये, म्हणजे त्यांच्या अन्नामध्ये काहीतरी अँटीबायोटिक्स टाकून त्यांना दिले जातात, त्यामुळे त्यांना काही डिसीज होत नाही, ते प्रोटेक्ट राहतात डिसीजपासून. देन प्लांट डिसीजेस कॅन ऑल्सो कंट्रोल विथ द हेल्प ऑफ अँटीबायोटिक. जे प्लांट डिसीज असतात ते पण अँटीबायोटिक्सने कंट्रोल होतात. म्हणजे जे झाडांना वगैरे डिसीज होतात ना, आता तुम्ही म्हणता झाडांना काही डिसीज होतात, तर प्लांटला बघा, तर जास्त पानं गळणे किंवा त्यांची वाढ न होणे, असं त्यांची डिसीज असतात, तर ते सुद्धा आपण अँटीबायोटिक्सने रोखू शकतो. ओके, देन नेक्स्ट, ऑलवेज रिमेंबर, नेहमी आठवा, थ्रू द अँटीबायोटिक्स आर द युजफुल क्युरिंग द सर्टन डिसीज, दे कॅन बी हार्मफुल इफ यूज विदाउट कन्सल्टिंग अ फिजिशियन. तर बघा, अँटीबायोटिक हे युजफुल आहे डिसीजसाठी, पण आपण काही वेळा काय करतो, विदाऊट कन्सल्टिंग फिजिशियन, म्हणजेच काय, डॉक्टरांना न विचारता आपण अँटीबायोटिक्स घेतात, पण हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. कोणतीही मेडिसिन घेताना अगोदर डॉक्टरांना विचारलं पाहिजे, फिजिशियनचं कन्सल्टिंग केली पाहिजे. हेन्स अ कोर्स ऑफ अँटीबायोटिक शुड बी कम्प्लिटेड स्ट्रिक्टली फॉलोइंग द डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन. म्हणून अँटीबायोटिक जे असतात ते
डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननुसारच घ्यायचे. तर बघा आपण जेव्हा आजारी पडतो, आपल्याला जेव्हा सर्दी वगैरे काही व्हायरल इन्फेक्शन होतं, तेव्हा आपले डॉक्टर एक प्रिस्क्रिप्शन लिहून देतात. त्याच्यामध्ये काय असतं, एवढे समथिंग गोळ्या असतात. सपोज पॅरासिटामॉल असेल ते डॉक्टर लिहून देतात 5, पण आपण घेतो 3, अशातला प्रकार असतो. पण जेवढे डोस डॉक्टरांनी दिले तेवढे घेतलेच पाहिजे. असं नाही की आता तुम्हाला बरं वाटतंय म्हणून आपण मेडिसिन्स बंद करून टाकतो, तसं नाही. जर ते पूर्ण वीकचे जे मेडिसिन असेल ते पूर्ण वीक घ्यावे लागतात. जर नाही घेतले तर डिसीज तुम्हाला परत येऊ शकतो. म्हणजेच ते सर्दी वगैरे, ताप वगैरे ते परत फिरून येऊ शकतात. त्यामुळे तो जो कोर्स असतो, तो जो प्रिस्क्रिप्शनवर जे दिलेले मेन्शन जे टॅबलेट्स असतात की 5 घेतल्या पाहिजे हप्त्यामध्ये, तेवढ्या घेतल्याच गेल्या पाहिजे. ओके. इनफॅक्ट वी शुड नॉट टेक अ मेडिसिन ऑन अवर टू ट्रीट एलिमेंट्स लाईक बॉडी एच, हेडेक, कॉमन कोल्ड एक्सेट्रा. तर बघा आपल्याला साधं काहीतरी बॉडीचं एच म्हणजे काहीतरी दुखत असेल, आपल्याला डोकं दुखत असेल किंवा साधी आपली सर्दी पण झाली असेल, तर आपण काय करतो, डॉक्टरांकडे जात नाही. आपण स्वतः मेडिकलहून जाऊन मेडिसिन्स घेऊन येतो. सर्दी झाली असेल तर ही टॅबलेट दे, डोकं दुखत असेल तर ही, आपल्याला माहीत झालं आहे कोणती टॅबलेट कशाची. त्यामुळे असं विदाऊट कन्सल्टिंग फिजिशियन म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही मेडिसिन घेऊ नये. ओके. अ वॅक्सिन इज प्रोड्यूस इन द लॅबोरेटरी विथ द हेल्प ऑफ मायक्रोब. वॅक्सिन असते, जी लस असते, ती कुठे प्रोड्यूस होते, लॅबोरेटरीमध्ये, विथ हेल्प ऑफ मायक्रोबच्या मदतीने वॅक्सिन प्रोड्यूस होत असते. दॅट गिव्ज अ इम्युनिटी अगेन्स्ट द पर्टिक्युलर डिसीज. तर वॅक्सिन काय करत असते, आपल्याला इम्युनिटी देते अगेन्स्ट द पर्टिक्युलर डिसीज, एखाद्या डिसीज विरुद्ध आपल्याला लढण्याची शक्ती देते. तर बघा तुम्ही ही वॅक्सिन घेतली असतील ना, आता कोरोना झाला, कोरोनामध्ये तुम्ही वॅक्सिन घेतली कोरोनाची, त्यालाच वॅक्सिन म्हणतात. त्यामुळे काय झालं, आपल्याला परत कोरोना होण्याची शक्यताही कमी असते. If we have been vaccinated against the disease, our immunity that is a resistance so that the disease increase, so that the possibility of contracting that disease is greatly reduced. तर बघा वॅक्सिनमुळे काय होतं, इम्युनिटी वाढते, त्या डिसीज विरुद्ध आपली इम्युनिटी स्ट्रॉंग होते आणि त्या डिसीजला आपण रेजिस्ट करू शकतो. त्याच्यामुळे पॉसिबिलिटी असते की आपल्याला तो डिसीज होणार नाही. देन मायक्रोब आर ऑल्सो यूज इन अ प्रोसेस ऑफ लाईक टॅनिंग ऑफ स्किन, प्रोड्यूस ऑफ रोप्स अँड स्ट्रेनिंग फ्रॉम अगॅव. तर बघा मायक्रोब्स अजून कशात यूज होतात, वॅक्सिनमध्ये तर होतातच, पण अजून कशामध्ये यूज होतात मायक्रोब्स, तर बघा स्किन टॅनिंग होते. आपल्याला बघा उन्हाळ्यामध्ये वगैरे स्किन टॅन होतं आपलं, म्हणजे आपल्या त्वचा काळी वगैरे पडते, बघा स्किन टॅन होते, आपण त्यासाठी सनस्क्रीन वगैरे यूज करतो. तर त्याच्यामध्ये काय असतं, मायक्रोबचा उपयोग केलेला असतो. आता टॅनिंग ऑफ स्किनमध्ये काय, आपण घरगुती आपण बघा दही वगैरे लावतो चेहऱ्याला, टोमॅटोज लावतो, विनेगर लावतो, त्याच्यामध्ये काय असतं, मायक्रोब्स असतात. ओके. देन प्रोडक्शन ऑफ प्रोब्स मीन्स जे दोर असतात त्यांच्या प्रोडक्शनमध्ये सुद्धा मायक्रोबचा उपयोग ह्या केला जातो. अँड स्टिंग फ्रॉम दी अग्याव नावाचं एक प्लांट आहे, त्याच्यापासून ते बनवलं जातं. अग्याव प्लांट नाही म्हणता येणार, आपल्याला क्रॉप म्हणता येईल. क्रॉप मीन्स छोटं झाड. ते अग्याव नावाचं क्रॉप असतं, ग्रीन कलरचं प्लांट असतं ते. सम मायक्रोब्स यूज ऑइल फॉर देअर ग्रोथ. Such microbes are used to clear a layer of oil floating on the surface of the ocean or lake formed due to a leak of soil that's a clear and oily slick. तर बघा जे ओशन असतं म्हणजे समुद्र असतं त्याच्यावर एक असं ऑइली लेअर फॉर्म होतं, ती सुद्धा रिड्यूस करायला मायक्रोब उपयोगी असतात. फार्म वेस्ट, ह्युमन युरिन, फिसेस, वेट गार्बेज एक्सेट्रा इज कलेक्टेड अँड यूज इन अ बायोगॅस प्लांट टू प्रोड्यूस अ बायोगॅस अँड फर्टिलायझर. तर बघा जे फार्ममधलं वेस्ट मटेरियल असतं म्हणजे शेतीमधलं जे वेस्ट मटेरियल असतं, ह्युमनमधलं युरिन असेल, फिसेस असेल किंवा आपलं वेट गार्बेज म्हणजे कोरडा कचरा असेल, ते कलेक्ट केलं जातं कशासाठी, बायोगॅस प्रोड्यूस करण्यासाठी, प्रोड्यूस अ बायोगॅस अँड फर्टिलायझर. देन बघा हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम मीन्स असे ऑर्गॅनिझम की ते आपल्या बॉडीला हार्मफुल असतात. तर बघा इफ अ जार ऑफ पिकल, जाम्स, मुरब्बा एक्सेट्रा आर ओपन आफ्टर लॉंग टाइम, अ राउंड लेअर ऑफ व्हाईट स्कम और ब्लॅक पार्टिकल्स मे अपेअर टू हॅव फॉर्म ऑन अ सरफेस. तर बघा आपण जार लोणचं असतं, पिकल्स मीन्स लोणचं, जाम्स वगैरे आपण हे खूप दिवसांनी जर ओपन केलं तर त्याच्या जी बरणी असते, जे कंटेनर असते, त्याच्यावर बघा तुम्हाला थोडं बुरशी टाईप दिसतं, व्हाईट कलरची लेअर तुम्हाला ब्लॅक किंवा व्हाईट कलरची अशी लेअर फॉर्म झालेली दिसते. इन समर मिल्क ऑर मीट गेट स्पॉइल क्विकली. पण समरमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये काय, दूध आणि जे मीठ असतं, मीठ मीन्स नॉनव्हेज पदार्थ असतात, ते लवकर स्पॉइल होतात. फंगस ग्रो क्विकली ऑन मॉइस्ट अँड स्टेल फूड. फंगस कशावर ग्रोथ होता, मॉइस्ट फूड जे असतं त्याच्यावर लवकर ग्रोथ होता. व्हॉट डू वी डू विथ सच अ स्पॉइल फूड. आपण त्या स्पॉइल फूडसोबत काय करतो आणि का करतो हे तुम्हाला क्वेश्चन केलेलं आहे.
तर बघा नेक्स्ट फूड पॉयझनिंग. आता फूड पॉयझनिंग म्हणजे काय, विषबाधा म्हणतो आपण त्याला, अन्नाची विषबाधा. अन्नातून आपल्याला जी विषबाधा होते त्याला फूड पॉयझनिंग म्हणतात. ॲज दे यूज द फूडस्टफ्स फॉर दे ओव्हर न्यूट्रिशन सम मायक्रोब्स रिलीज द टॉक्सिक मटेरियल toxins into the food. Such toxins spoil the food. Eating such a spoiled food then can cause a lose motion and vomiting. तर बघा जे फूड स्टफ्स असतात त्याच्यामध्ये काही त्यांचे स्वतःचे न्यूट्रिएंट असतात आणि ते टॉक्सिक मटेरियल रिलीज करतात फूडमध्ये. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला लूज मोशन किंवा वॉमिटिंगचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. ओके, तर बघा आता नेक्स्ट पेज बघू. तर बघा आता पॅथोजन्स मीन्स डिसीज प्रोड्युसिंग मायक्रो ऑर्गॅनिझम. तर पॅथोजन्स म्हणजे काय, डिसीज प्रोड्युसिंग मायक्रो ऑर्गॅनिझम, त्यालाच आपण पॅथोजन्स म्हणतो. तर बघा पॅथोजन्स मे बी प्रेझेंट इन वॉटर बॉडीज कंटॅमिनेटेड विथ द सिवेज अँड द डर्ट फ्रॉम द सराउंडिंग. तर पॅथोजन्स कुठे प्रेझेंट असतात, वॉटर बॉडीज म्हणजे जिथे पाणी साचलेलं असतं त्या ठिकाणी, कंटॅमिनेटेड विथ द सिवेज अँड डर्ट फ्रॉम दी सराउंडिंग, जिथे थोडीशी डर्ट वगैरे असते, जो परिसर स्वच्छ असतो तिथे पॅथोजन्स हे आपल्याला आढळतात. फूड लेफ्ट अनकवर इन अनहायजेनिक कंडिशन, जे आपलं घरात फूड असतं, ते अन्न असतं ते झाकलेलं नसतं, त्याच्यावर पण पॅथोजन्स असू शकतात. इथं हाऊसफ्लाय सिटिंग ऑन अँड, त्याच्यावर काय असतात, हाऊसफ्लाय असतात, म्हणजे जे माशा असतात ते त्याच्यावर त्याच्या सराउंडिंग बसलेल्या असतात, त्याच्यामुळेही आपल्याला डिसीज प्रोड्यूस होऊ शकतो. If such contaminated food or water is consumed, we may fall ill to disease of the alimentary canal like amoebiasis, typhoid, cholera, hepatitis, gastro, etc. तर बघा असं फूड जर आपण खाल्लं त्याच्यामुळे आपल्याला वेरियस डिसीज प्रोड्यूस होऊ शकतात. ॲलिमेंटरी कॅनलचा प्रॉब्लेम येऊ शकतो, अमेबियासिस होऊ शकतो, टायफॉइड होऊ शकतो, कॉलरा होऊ शकतो, हिपॅटायटिस म्हणजे कावीळ किंवा गॅस्ट्रिक प्रॉब्लेम आपल्याला येऊ शकतात. ओके, पॅथोजन्स आर द रिलीज इन द एअर व्हेन अ पर्सन हॅव्हिंग द इन्फेक्शन ऑफ द रेस्पिरेटरी ट्रॅक्ट, स्नीज, कफ. मग पॅथोजन आर रिलीज इन एअर, जेव्हा पॅथोजन्स हे एअर थ्रू रिलीज होतात, म्हणजे एखादी व्यक्ती जेव्हा खोकलला किंवा ज्याला शिंक वगैरे आली, पण त्याच्या बाजूच्या व्यक्तीला तसं इन्फेक्शन झालं, मग तो कुठं अफेक्ट करतो, तर रेस्पिरेटरी ट्रॅकला तो अफेक्ट करतो, त्याच्यामुळे स्नेझिंग किंवा कफिंग होऊ शकते. हेल्दी पर्सन मे गेट अ इन्फेक्शन विथ सच पॅथोजन ऑन ब्रिदिंग इन अ सेम एअर अँड कॉन्ट्रॅक्ट डिसीज लाईक अ कॉमन कोल्ड, डायफेरिया, pneumonia and tuberculosis, etc. Okay, mosquitoes reproduce in the place like heaps of garbage, drain, stagnant water, etc. तर मॉस्किटो कुठे रिप्रोड्यूस करतात, जे गार्बेज म्हणजे जिथे कचरा वगैरे असतो, जिथे साचलेलं पाणी असतं, घाण पाणी, तिथे मॉस्किटोज हे रिप्रोड्यूस करत असतात. मायक्रोब्स दॅट कॉज अ डिसीज लाईक मलेरिया, डेंग्यू, एलिफॅन्टायसिस, येलो फीवर, चिकनगुनिया, झिका फीवर, एक्सेट्रा. तर मायक्रोब्स कोणते डिसीज कॉज करू शकतात, मलेरिया, डेंग्यू, एलिफॅन्टायसिस म्हणजेच हत्तीरोग, येलो फीवर, चिकनगुनिया, झिका फीवर, एक्सेट्रा. ओके, या सर्वांमध्ये काय असतो, ताप येतो आपल्याला. गेन एंट्री इंटू द ह्युमन बॉडी थ्रू द बाईट ऑफ अ फिमेल मॉस्किटो. हे सर्व डिसीज केव्हा होतात, जेव्हा आपल्याला एखादी फिमेल मॉस्किटो बाईट करतो. ओके, तेव्हा हे डिसीज आपल्याला होत असतात. मग स्वच्छ भारत अभियान, ऑलमोस्ट 80% ऑफ ऑल डिसीज ऑकर ड्यू टू द अनक्लीननेस. 80% जे डिसीज असतात ते अस्वच्छतेमुळे प्रोड्यूस होतात. कीपिंग अवर सराउंडिंग क्लीन, आपल्या असं भोवतालचं वातावरण हे स्वच्छ ठेवायचं. अवॉइडिंग लिटर अँड डिस्पोजिंग गार्बेज प्रॉपरली, आणि जो आपल्या घरातला कचरा असतो तो व्यवस्थित डिस्पोज करायचा. अवॉइडिंग डिसइन्फेक्शन इन द ओपन आर सम इझी वे टू स्टॉप द स्प्रेड डिसीज. ओके, द स्वच्छ भारत अभियान इज अ नॅशनल मूवमेंट स्टार्टेड इन several years ago, increase the awareness about public hygiene along the habits of personal hygiene. Okay, let us participate in this movement by starting the cleanliness drive in our school and neighbor. तर स्वच्छ भारत अभियान हे नॅशनल मुवमेंट होते, ते काही वर्षापूर्वी स्टार्ट झाली होती. कशासाठी, तर अवेअरनेस इन्क्रीज करण्यासाठी विथ पब्लिक हायजीन. त्यासाठी तुमच्या स्कूलमध्ये असेल, घरामध्ये असेल किंवा आजूबाजूच्या परिसर हा स्वच्छ ठेवायचा. डू यू नो वॉट एक्झॅक्टली हॅपन वेन वी हॅव अ फीवर. आपल्याला जेव्हा ताप येतो तेव्हा नेमकं काय होतं, द बॉडी टेम्परेचर ऑफ हेल्दी ह्युमन बिईंग अबाउट 37 डिग्री सेल्सिअस. इफ मायक्रो ऑर्गॅनिझम एंटर अवर बॉडी, अवर इम्युन सिस्टीम स्टार्ट ॲक्टिंग ऑन द बॉडी टेम्परेचर राईज. आपल्या बॉडीचं नॉर्मल टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस असतं, पण जेव्हा मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीमध्ये एंटर करतो तेव्हा आपल्या बॉडीचं टेम्परेचर हे वाढतं. दिस डिस्ट्रॉय द मायक्रो ऑर्गॅनिझम, द साईट ऑफ इंजुरी ऑल्सो फील द वॉर्म फॉर द सम रिझन. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला वॉर्म वाटतं, म्हणजे थोडं ताप वगैरे येतो बॉडीचं टेम्परेचर वाढल्यामुळे. ओके, तर बघा हा लेसन इथे संपलेला आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.